पहिलाच चेंडू, चला घाई करायचे पंच, जरा घाई करायचे आहे, त्यांना सांगायचे वारंवार आणखी आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत, विनंती असेल जरा घाई करायची आहे. पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी खूप उशीर होतोय, सामन्याला सुरुवात टायमिंग देखील स्टार्ट झालेला आहे. पहिलाच चेंडू, पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे धावताने क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी देखील धाव पूर्ण. फेकी होण्यापूर्वी 2 धावा पूर्ण, या 2 धावांच्या मदतीने आपल्या संघाचं खातं ओपन केलं ते हर्षलने, तसेच स्वतःचं देखील खातं ओपन केलेलं आहे. दुसरा चेंडू, नक्कीच वाईट चेंडू, फॅक्टर चेक केलं जाईल, त्यावरती वाईट चेंडू घोषित केलाय तो पंचाने. यानंतर धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होती ती 3. वाईट षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, अघोटाप्याचा चेंडू, चांगला असा फटका सजवला गेलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे. त्याचपूर्वी चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, दुसरी देखील धाव पूर्ण, काय अंदाजामध्ये धाव पूर्ण करतो तो हरीश. एक नंबर रनिंग विकेट म्हणावं लागेल. या 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 5. तसेच मतीन शेख यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल त्याने आनंद द्यायचा आहे. मतीन शेख यांना. दरम्यान पुढील चेंडू, फुलटा चेंडू, त्यावरती चांगलासा फटका सजवला, पण बाउन्स सीमा रेषे पार येतोय खणखणीत चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती, धावसंख्या होती ती 9. 3 चेंडू आणि 9 धावा. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका सजवला गेलाय. महेंद्र तिथे हजर, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती 11. 4 चेंडू आणि 11 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित फलंदाजी दर्जेदार होते. शेवटच्या 2 चेंडू उर्वरित बघूया. 2 चेंडूचा कसा समाचार घेतोय तो फलंदाज हर्षल. आतापर्यंत बघायला गेलं तर 4ही चेंडू हर्षदने खेळून काढलेत. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय, धावसंख्या झालेली आहे ती 11. पुढील चेंडू, स्वेअर मारा, अवंतराशी 1 धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होती ती 12. चार चेंडू 12 धावा. षटकातील 5वा चेंडू, अकोटाप्याचा चेंडू, चांगला असा फटका सजवला, क्षेत्ररक्षक कुठेही नाही, चेंडू वन बाउन्स सीमा रेषे पार चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होती ती 16. 4 धावेने धावसंख्येत भर होते. आता मात्र शेवटचा चेंडू. आतापर्यंत बघायला गेले तर 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या त्या आकाशने. एकनाथ डगळे आपण चेंडू फेकायचा आहे मध्ये. लाईक पंच थोडं पुढे उभं राहायचं आहे आपण. लाईक पंच शेवटचा चेंडू.
पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय चेंडू सीमा रेषे पार येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 20. पहिल्याच षटकामध्ये 20 धावा जमा करण्यात यश मिळालं. चला घाई करायची आहे. वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन आलं तर गोलंदाज साई. राडामोर्द विकेट मारा करतो साई. पहिलाच चेंडू साई यांचा आता मात्र स्ट्राइक वरती गेलेला आहे तो हरीश. पहिल्यांदाच स्ट्राइक वरती जाताना लगातार 3 षटकार मारल्यास विजय भरसट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ते हरीशला. लगातार 3 षटकार मारल्यास. पहिलाचा चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना अडवला गेला तो एकनाथ दगडे यांच्याकडनं. दरम्यान 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 21. 2 बॉल डॉट गेल्यास तरी पारितोषिक आहे ते अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 200 रुपये. लगातार 2 चेंडू डॉट गेल्यास निर्धाव गेल्यास विनंती आहे जर का कोणाकडे चाबी राहिली असेल दरणीय मिळाली. ओके शाईन गाडीची चाबी देखील कोणाकडे असेल तर त्यांनी जमा करायची आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 2 व्हीलर. चला घाई करायची. लगातार 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले तर 200 रुपयाचं पारितोषिक. चला घाई करायची आहे आपण जरा. चांगलासा फटका सजवला गेलाय. शतरक्षक तिथे हजर. खराब शतरक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. 2 चेंडू आणि 22 धावा. षटकातील अजूनही 4 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा चांगल्याची संधी हरीश यांना. लगातार 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर विजय भरसट यांच्याकडनं 500 रुपये आपल्याला कमवण्याची संधी आहे. लगातार 3 षटकार मारले असस. बॉलर साठी देखील 2 निर्धाव चेंडू जर का हाताळले गेले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट झालेला नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. षटकातील 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडू आणि 24 धावा. आतापर्यंत बघायला गेलं तर 4 चेंडू मध्ये अवघ्या 3 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या साईने. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा चांगली संधी दोघांनाही गोलंदाजासाठी देखील व तसेच फलंदाजासाठी देखील. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा चांगलासा फटका ऑफसाइडच्या दिशेने अलगद काढू दिलेला चेंडू. त्यावरती 1 धाव पूर्ण. चांगलासा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 26. 4 चेंडू 26 धावा. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज साई. पाचवा चेंडू. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फिरकवून दिला लेग साइडच्या दिशेने. चांगलासा शतरक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न होतोय का? नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 28 धावा. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय तो हरीश. चांगल्याची फलंदाजी म्हणावं लागेल परंतु अजूनपर्यंत त्यांच्या बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा प्रहार पाहायला मिळालेला नाही. षटकार चौकार मारण्यात माहीर आहे हा फलंदाज परंतु अजून काही त्यांच्या बॅट मधून एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही. बघा या चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजवतोय.
अकोटापेचा चेंडू त्यावरती मोठा प्रहार चेंडू निघून जाईल सीमारेषे पार येतोय खणखणीत दणदणीत दमदार षटकार. सहा धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 34. 2 षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 34. चला गोलंदाज यायचा आहे आपण पटकन. महेंद्र धावसंख्या आहे ती 34. चला घाई करायची आहे आपण. वैयक्तिक पहिला सांघिक षटक घेऊन आला तो महेंद्र. त्यांचा सामना करतो हर्षल. हरीश यांना चांगली अशी संधी आहे. अजूनही 2 लगातार षटकार मारल्यास आपण येणाऱ्या स्ट्राईक वरती जेव्हा तुम्ही याल 2 षटकार मारले तर 500 रुपये मिळतील आपल्याला. पुढील चेंडू आता मात्र चांगला असा फटका सजवला क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि तितकीच चांगला असा बाद. पंचांनी बाद दिलेला आहे. लेग पंच तटकशाचे पंच. ₹100 पारितोषिक लागू झाले आहे. धन्यवाद यांना. अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. विकेट. ₹100 पारितोषिक लागू झालेलं आहे. ज्याने झेल पकडली त्याला देखील ₹100. तसेच ज्याने विकेट घेतला महेंद्र यासाठी देखील 100 असं पारितोषिक आलेले आहे. आदरणीय अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. या संघाचे संघ मालक आहेत ते. डान्स दाखवताना कोणाचं लक्ष जरी नसलं तरी आमचं लक्ष होतं. दरम्यान चांगलं असं आवडतं गाणं आहे त्यांचं. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. हर्षल यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय मैदानात तो प्रशांत. चेंडू फेस करताना अखोटाब्याचा चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 35. 2 चेंडू आणि 35 धावा. षटकातील अजूनही 4 चेंडू उर्वरित. चांगला असा फटका सजवला गेलाय. बघूया क्षेत्ररक्षक कॅच घेतोय का? चांगल्याची संधी होती. संधी गमावली.
एक धाव पूर्ण, दुसराचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. या दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 37. अजूनही षटकातील 3 चेंडू उर्वरित. या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल ते हरीश यांना. आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. चांगला असा प्रयत्न होता तो शतरक्षकाचा, गोलंदाजाचा, परंतु एकापेक्षा आणखी काही नाही. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 38. 4 चेंडू आणि 38 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. 2 चेंडूवरती किती धावा जमा करतात बघूया आपण. येणारी वेळ आपल्याला सांगेल. 5वा चेंडू. निर्धाव चेंडू. काय चेंडू तळला गेला. शेवटचा चेंडू. आता मात्र काय चेंडू म्हणावा लागेल. विकेट एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. ते महेंद्रला एकूण 200 रुपये लागू झालेले आहेत. काय चेंडू म्हणावा लागेल. सजवायचं आहे एसीएस स्पोर्ट्स. आणखी आपल्याला 1.5 मॅच खेळवायची आहे. विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एकनाथ ढगळे यांना देखील चांगली अशी संधी आहे. प्रत्येक विकेट करिता आपल्याला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. राईट आर्मवर विकेट मारा करतो तो एकनाथ. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सामना करेल तो हरीश. तडाखेबाज तरफदार फलंदाज म्हणून ज्यांनी ओळख आहे. आता मात्र ओपनिंग केलेला हा फलंदाज हरीश. पहिलाच चेंडू. त्यावरती जेल उडवले स्वतः क्षेत्ररक्षक हजार. पहिल्या चेंडूवरती बाद. हरीश 100 रुपयाचं पारितोषिक लागो. तर चला पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालंय. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र आलेला तो फलंदाज विजय. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक तिथे हजर. आणि चांगली अशी संधी निर्माण केलेली, परंतु झेल केली भूमीला. दान दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 40. प्रत्येक चेंडूवरती विकेट घेतल्यास 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ते अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. षटकातील पुढील चेंडू. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तो एकनाथ. बघूया काय करतो तो विजय करिता. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगलासा फटका सजवला गेलाय. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार.
तीन चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 46 षटकातील अजूनही 3 चेंडू उर्वरित चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तो एकनाथ आता मात्र मोठा प्रहार 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च गेल्यात षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज एकनाथ आता मात्र शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न वाईड रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट चेंडू रिव्ह्यू गमवला गेला आहे एका धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 47 अजूनही उर्वरित 3 चेंडू बाकी बघूया 3 चेंडू वरती किती धावा जमा करतोय तो विजय पुढील चेंडू चौथा चेंडू चांगलासा फटका सजवला गेलाय कार्पेट पद्धतीने दोन धावा पूर्ण या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 49 4 चेंडू आणि 49 धावा षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित बघूया 2 चेंडूवरती किती धावा जमा करतोय आपल्या संघाला मला मोठा डोंगर उभा करतोय का तो धावांचा शेवटचे 2 चेंडू उर्वरित 5वा चेंडू पुन्हा एकदा चांगलासा फटका सजवला गेलाय क्षेत्ररक्षक तिथे होईल दर्शक या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 55 आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या गेल्यात शेवटचा चेंडू उर्वरित चला शेवटचा चेंडू बाकी आहे जरा काही करायची आहे शेवटचा चेंडू चांगलासा फटका चेंडू निघून झाले सीमा रेषे पार येतोय दणदणीत चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 59 60 धावांचं आव्हान ठेवलंय ते आपला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे तसेच एस स्पोर्ट्स
संघाच्या सर्व फलंदाजाला चांगली अशी नामी संधी आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक देखील इथे लागलेलं आहे. अतुलजी वारंबे साहेब यांच्याकडनं जीजी एंटरप्राइजेस विपक्ष स्पार्टन बिरवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षा समोर यायचं आहे. तरी चला दर्शन 11 तसेच एसएस स्पोर्ट्स आपल्याला आणखी एक चांगली अशी संधी आहे. पूर्ण संघाकरिता ही संधी आहे. हा सामना जर आपण विजयी झाला तर अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं मानधन लागलेलं आहे. एसएस स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडूंनी या माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा सामना जर विजयी झाला तर दांतों की झंझनाहट से रोजाना सुरक्षा सेंसर जीजी स्पोर्ट्स येस स्पार्टन बिरवाडी संघाच्या संघनायक लवकरात लवकर यायचं आहे. आपण वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलो तो प्रशांत. चला घाई करायची आहे. आपण दर्शन 11 संघ लवकरात लवकर आपण शतरक्षण सजवलेलं आहे. चला घाई करायची आहे. हरेश नावाजलेले असे खेळाडू आहेत. आपण जरा सांगायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलो तो कल्पेश. पहिलाच चेंडू त्यांचा सामना करतो महेंद्र. 60 धाबांचं आव्हान आहे. लक्ष आहे समोर. ते लक्ष घेऊन उतरलेला हा संघ. पहिल्याच चेंडूवरती गगनामध्ये चेंडू. हरेश चेंडू खाली जेल केली भूमीला प्रधान. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं असतं परंतु कुठेतरी गलिच्छ घाणेरडं शतरक्षण केलं ते हरीशाने. मोठा झटका बसू शकला असता. यानंतर जर का त्या फलंदाजाने षटकार मारलेच तर कुठेतरी त्या धाबा हरीशच्या नावावरती लिहावं लागतील. खराब शतरक्षण मी तर म्हणेल. पहिला चेंडू एक धाव पूर्ण. मोठं जीवनदान महेंद्र सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. आता मात्र स्ट्राईक वरती जातोय तो सँडी संदेश. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केलेली. आता मात्र काय फटका सजवला गेलाय. चेंडू सीमा रेषे पार येतोय. खणखणीत षटकार. 100 रुपयाचं मानधन देखील लागू झालेलं आहे. या 6 धावांच्या मैत्रिणी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु 1 धाव. 3 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढील चेंडू
पुढील चेंडू काय फटका सजवला गेलाय, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 4 धाब्याच्या मधीने धावसंख्येत भर होते. धावसंख्येत होती 12. का सामना विजयी केला तर संघासाठी 2000 रुपये दिले जातील. अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. या दोघा फलंदाजांचा सामना विजय करून दिला. नक्कीच काय फटका सजवला गेलाय. महेंद्र यांच्या बॅट मधून निघालेला हा षटकार, या षटकाराला देखील पारितोषिक लागलेलं आहे ते 100 रुपयाचं. या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 18-5 चेंडू आणि 18 धावा. काय फलंदाजी म्हणावं लागेल. A1 क्वालिटीचा दर्जेदार फटका. 5 चेंडू आणि 18 धावा. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. काय घडलं पहिल्या चेंडूवरती हरीश आता बघत असेल. कुठेतरी झेल भूमीला दान केले, त्यानंतर आला महेंद्रच्या बॅट मधून हा षटकार. मग या शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज महेंद्रसाठी. पुन्हा एकदा चांगला असा फटका. चेंडू सीमा रेषेपार येतोय. दर्जेदार षटकार. हरीश ओके नक्कीच. धावसंख्या होती ती 24. एका षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या होती ती 24. 2 षटकार लगावले ते महेंद्रने, त्याला 200 रुपये लागू झालेले आहेत. 1 षटकार लगावला संदेशने, त्याला 100 रुपये लागू झाले. परंतु जर संदेश आणि महेंद्रने हा सामना विजयी केला तर प्रत्येकाला 1000 रुपये दिले जातील आणि त्यानंतर संघाला देखील 1000 रुपये दिले जातील. एकूण 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकार मारणार ते वेगळं पारितोषिक. काय पारितोषिकाच्या अतिशय बाजू राहते. संघ मालक असावा तर कसा, तर मी सांगेल संघ मालक असावा तर आमच्या अतुलजी बारंबे साहेब यांच्या सारखा आम्हाला संघ मालक लाभला. त्याबद्दल मी खरोखर अतुलजी बारंबे साहेब आपला मनापासून मी आभार व्यक्त करतो, कौतुक करतो की आपल्या संघासाठी जी आपली तळमळ आहे ती खरोखर चांगल्या प्रकारे आहे. कल्पेश चेंडू घ्यायचा आहे. आपण पाठीमागे चेंडू आहे. विजय चेंडू द्यायचा आहे. सॉरी सुनीलजी हरड साहेब तसेच अतुलजी बारंबे साहेब या दोघांच्या संयुक्तरित्या हे पारितोषिक लागलेले आहेत. आताच आम्हाला सूचना येते दोन्हीही या संघाचे संघ मालक आहेत. A1 क्वालिटीची ही जोडी म्हणून ओळख आहे आपल्या खरेदी विभागामध्ये आणि ती जोडी दाखवून देते की माझा जो संघ आहे तो ताकदीचा आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी वारंवार इथे पारितोषिक लावेल. आता मात्र काहीसा सन्मान देताना एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 25. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 25. आता बघायला गेलं तर बघूया पुढील चेंडू. तोच फलंदाज जो आतापर्यंत 2 षटकार लगावले गेलेत, तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती आलाय, तो म्हणजे महेंद्र. पुढील चेंडू महेंद्रसाठी. लो फुलटा चेंडू अलगद कटून दिलेला हा चेंडू. त्यावरती बघूया किती धावा जमा करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच दुसरी देखील धाव पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. या दोघांना जर का म्हणायला गेलं तर फलंदाजीचा जोर जो आहे तो षटकार चौकार मारतातच, परंतु जो डिफिकल्ट चेंडू असेल, डिफिकल्ट बॉल असेल, तो नक्कीच कुठेतरी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतात. याला म्हणतात क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारणंच क्रिकेट नव्हे, तर जो चांगला चेंडू आहे त्याला सन्मान देणं म्हणजेच तो क्रिकेट. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होतोय तो कल्पेश. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो महेंद्र. अकोटाप्याचा चेंडू, बॅटची एज त्यावरती. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाही. आता मात्र चांगलासा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यावरती 1 धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 28. 3 चेंडू आणि 28 धावा. कुठेतरी रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, परंतु चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणं, चांगल्या चेंडूला सन्मान देणं मी क्रिकेट समजतो आणि तेच हे दोन्ही फलंदाज दाखवून देतात. कारण ताकदीचा गोलंदाज आहे. आपण जर का गोलंदाजाचं या पहिल्याच्या मॅचेस, या पहिलीच्या सामने जर का पाहिले गेले तर खरोखर अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी हाताळली गेली. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज कल्पेश.
अखोटप्याचा चेंडू त्यावरती मोठा प्रहार चेंडू निघून जातोय सीमा रेषे पार येतोय खणखणीत कडकडीत दर्जेदार दमदार षटकार 6 धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 34 काय कमालीची फटकेबाजी म्हणावं लागेल जणू काय वादळ आल्यासारखी फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज काय फटकेबाजी काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते आता मात्र ह्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का घरी बसल्या देखील पाहू शकता दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा फटका सजवला गेलाय हरीश पुन्हा एकदा जेल करतो भूमीला प्रधान येतात 6 धावा 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 40 पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तिथे हजर होता शेवटचा चेंडू अखोड टप्प्याचा चेंडू होता खूपच यष्टांच्या बाहेर वाईट चेंडू घोषित केला तो पंचाने यानंतर धावेने धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती ती 41 कुठेतरी गोलंदाजाला देखील त्यांनी संकटात पाडलेला आहे की कुठे मी चेंडू हाताळला पाहिजे चेंडू देखील खूपच वाईट रेषेच्या बाहेर हाताळला गेला आता मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी झुंज करताना बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतोय अलगद कटून दिलेला चेंडू त्यावरती 1 धाव एकावरती समाधान मानावा असे संदेश सांगतोय एका धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 42 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज हे दोन फलंदाज जर का थांबून राहिले तर नक्कीच कुठेतरी संघाचा 3000चा फायदा होईल 1000 रुपये संघाचा आणि वैयक्तिक 1000 रुपये फायदा होईल परंतु आपण एक हाती सत्ता नेऊ असे हे दोन फलंदाज या मैदानावरती आहेत विनंती असेल दर्शन 11 संघ आपण जरा घाई केली तर बरं होईल महेंद्र तुंगार गोलंदाजचं नाव कळवायचंय आपल्याला विजय बाळा ओके बाळा राटामोर तो विकेट मारा करतो तो बाळा महेंद्र तुंगार खेळतोय वैयक्तिक 7 चेंडू आणि 20 धाब्यांवरती तसेच 7 चेंडू आणि 21 धाब्यांवरती खेळतोय तो संदेश काय चेंडू हाताळला गेला यॉर्कर लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू त्यावरती 1 धाव धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती ती 43 मनोज षटकातील पुढील चेंडू आता मात्र स्ट्राइक एंड वरती जातोय तो महेंद्र या चेंडूवरती बघूया षटकार लगावतोय का तो महेंद्र अखोटाचा चेंडू त्यावरती मोठा प्रहार चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार येतोय दर्जेदार षटकार काय फटका सजवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार येतोय षटकार पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे ते महेंद्रला दरम्यान पुढील चेंडू आता मात्र धावसंख्या गेलेली आहे ते 49 धावा षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला असा फटका सजवला गेलाय बघूया त्यावरती किती धावा जमा करतोय 1 धाव पूर्ण आणि हा चौकार 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती 53 आता मात्र काहीसा समीकरणामध्ये बदल झालेला आहे 9 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज 9 चेंडू 7 धावा नऊ चेंडू आणि 7 धाब्यांची गरज चला बघा काय करतोय तो महेंद्र मैदानाच्या आतमध्ये महेंद्रचं वादळ सुटलेलं आहे ही जी हवा बघतोय ती नक्कीच नैसर्गिक हवा आहे परंतु वादळ जे आहे ते महेंद्रच्या नावात आहे बघूया काय घडतंय टप्प्याचा चेंडू फार दूरवरतून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक चेंडू निघून गेला सीमा रेषे पार खणखणीत चौकार क्वालिटी बाज हा मारलेला फटका त्यावरती येतील या 4 धावा या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 57
आता मात्र 3 धावेंची गरज. या 3 धावा नसून 3000 रुपये पारितोषिक आहे. जर कुठल्याही प्रकारचा खेळाडू बाद झाला नाही तर वैयक्तिक 1000 रुपये महेंद्रला, वैयक्तिक 1000 रुपये संदेशला आणि संघासाठी 1000 रुपये आदरणीय सुनीलजी हरड साहेब तसेच अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं दिलं जाईल. तर चला आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बळूया. काय आपला तोन फलंदाजी बघायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय. विजयी चौकार. या विजयी चौकार A1 क्वालिटीचा दर्जेदार. मी पुन्हा एकदा आमच्या योगेशजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण एक सुमधुर असं संगीत ऐकायचं आहे. आम्हाला मंत्रमुग्ध करायचं आहे. तर चला मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. SS स्पोर्ट्स चे खेळाडू संदेश असतील, इम्रान असेल, महेंद्र